नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. IFSCA म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी यांच्याकडून रिक्रुटमेंट ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर या पदासाठीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिराती संदर्भात यानुसार पाहू शकता. जे ऑनलाईन अर्ज आहेत ते स्टार्ट होत आहेत 28 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 एप्रिल 2024. याच्यानंतर जे कॉल लेटर्स आहेत ते पुढच्या डिटेल्स जे आहेत ते पुढचे डिटेल्स तुम्हाला मेलद्वारे ईमेल आय डीद्वारे अधिकृत वेबसाईटद्वारे कळवण्यात येतील. त्याच्यानंतर पहिलं जे एक्झामिनेशन आहे ती मे आणि जून 2024मध्ये येऊ शकते. त्याचबरोबर फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन जून जुलै 2024मध्ये घेतली जाईल. त्याच्यानंतर तिसऱ्या फेजमध्ये इंटरव्ह्यू असणार आहे. यासाठी जी तारीख आहे ती पुढे कळवण्यात येईल. अशा पद्धतीने हे पूर्ण शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे ह्या भरतीसाठीचं. त्यानंतर इथे पुढे पाहूया जी एकूण पदे आहेत आणि पदांसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे. असिस्टंट ऑफिसर ग्रेड ए मधील या पदांसाठी, असिस्टंट मॅनेजर या पदासाठीची जी भरती आहे त्यासाठीची एकूण जागा आहे ते दाखवण्यात आलेली आहेत. ते पाहू शकता एकूण 10 जागा आहेत या भरतीसाठीच्या. ओपनसाठी 3 आहेत, OBCसाठी 3, SCसाठी 1, STसाठी 1 आणि EWSसाठी 2 अशा एकूण 10 जागा आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर ते चेक केले जाऊ शकतं. PWBDसाठीची जी महत्त्वाची माहिती आहे स्पेसिफाईड डिसेबिलिटीज त्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता पाहू शकता. उमेदवाराचं वय जास्तीत जास्त वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजीची ग्राह्य धरली जाईल. यामध्ये पुन्हा जे आरक्षण आहे, सूट आहे, ते सूट ST SCसाठी 5 वर्षाची आहे, OBCसाठी 3 वर्ष, तर PWBD ई सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाची सूट आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने वयाची सूट आहेत, पात्रता. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. सिलेक्शन प्रोसेसमध्ये फेज 1मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. ती मे जून 2024मध्ये घेतली जाईल ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर. याच्यासाठीची क्वेश्चन्स पाहू शकता. पॅटर्नचे आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, फायनान्शियल सेक्टरमध्ये 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा 25 प्रश्न, क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी सुद्धा 25 प्रश्न, रिझनिंग टेस्टसाठी सुद्धा 25 प्रश्न, असे 100 प्रश्न आणि एकूण 100 गुण आहेत आणि 60 मिनिटांचा वेळ असणार आहे. याच्यासाठी कट ऑफ जी आहे 30% असणार आहे. जनरल स्ट्रीममध्ये पाहू शकता पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, जनरल नॉलेज आहे, करंट इव्हेंट्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर इन्क्लुजन अँड डेमोग्राफिक्स, कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट आहे. यासाठी सुद्धा 100 प्रश्न आणि 100 गुण, एकूण 60 मिनिटांचा वेळ आणि कट ऑफ जी आहे 40% असणार आहे. पुढच्यामध्ये पाहूया लिगल स्ट्रीम पेपर 2मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. स्पेशलाइज सब्जेक्ट रिलेटेड टू स्ट्रीम म्हणजे स्ट्रीमनुसार रिलेटेड प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 100 प्रश्न, 100 गुण आणि 60 मिनिटांचा वेळ, 40%ची कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर ओव्हरऑल कट ऑफ जी आहे सगळ्यासाठी फेज 1 पेपर 1 पेपर 2साठी 40% असणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये 104 जी मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरास कट केली जाईल. त्याच्यानंतर शॅल बी कट ऑफ 30% पेपर 1साठी आणि पेपर 2साठी 40% असणार आहे फेज 1मध्ये. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेसची कट ऑफच्या आधारे केली जाईल पहिल्या फेज 1मधून. त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन घेतली जाईल. याच्यामध्ये सुद्धा 100 मार्क्स असणार आहेत ईच क्वेश्चनसाठी. परीक्षा जी आहे जून जुलै 2024मध्ये घेतली जाईल. याच्यामध्ये पाहू शकता फेज 2मध्ये पेपर 1 आहे कॉमन फॉर बोथ स्ट्रीमसाठी, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे, पॅसेजेस रायटिंग आहे, एस्से रायटिंग 30 मार्क्सला आणि कम्पेन्सेशन 35 मार्क्स, असे 100 प्रश्न, 100 मार्क्स आणि 60 गुण, 60 मिनिटांचा वेळ आहे. याच्यासाठी कट ऑफ 30% असणार आहे. वेटेज 1/3 असणार आहे याच्यासाठी. जनरल स्ट्रीममध्ये पाहू शकता पेपर 2मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सब्जेक्ट IFSCA ॲक्ट आहे, युनियन बजेट, इकॉनॉमिक सर्वे, बँकिंग, कॅपिटल मार्केट, इन्शुरन्स, पेन्शन फंड्स, बुलियन, गिफ्ट, सिटी, अशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत. 50 प्रश्न आणि एकूण प्रत्येक उत्तरास 2 गुण असणार आहेत. म्हणजे 50 प्रश्न आणि 100 गुण, 60 मिनिटांचा वेळ, 40%ची कट ऑफ असणार आहे. 2/3 वेटेज असणार आहे यासाठी.
लिगल स्ट्रीममध्ये पाहू शकता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत, रिलेटेड टू स्ट्रीमनुसार असणार आहेत प्रश्न. 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटांचा वेळ, 40% कट ऑफ असणार आहे, 2/3 वेटेज असणार आहे याच्यासाठी. याच्यामध्ये कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर फेज 2 विल बी इश्यूड न्यू हॉल तिकीट्स, म्हणजे पुन्हा नवीन हॉल तिकीट जारी केलं जाईल फेज 2साठीचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर कट ऑफ जी आहे 30% पेपर 1 आणि 40% पेपर 2साठी आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा जी मेरिट लिस्ट आहे सिलेक्शनची इंटरव्ह्यूसाठीची ती जारी केली जाईल. आणि त्यानंतर पुढे जो इंटरव्ह्यू प्रोसेस आहे तिसऱ्या फेजमध्ये शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये फेज 2 इंटरव्ह्यू वेटेज मार्क्स ऑब्टेन फेज विल बी 85% वाईल मार्क्स ऑब्टेन इंटरव्ह्यू शॅल बी गिवन 15% वेटेज, म्हणजे 85 आणि 15 या आधारे वेटेजवर जे आहे सिलेक्शन प्रोसेससाठी इंटरव्ह्यू घेतला जाईल. आणि त्याच्यानंतर पुढचे जे आहे सिलेक्शन केलं जाईल. याच्यामध्ये पुन्हा प्रोबेशन पिरियड आहे, पे स्केल देण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर सॅलरी बेनिफिट्स आहेत, पोस्टिंग कुठे होईल याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी पाहू शकता. ओपन OBC EWSसाठी 1000 रुपये फी आहे, SC ST PWBDसाठी 100 रुपये असणार आहे फी. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे तर अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर IBPSद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जारी करण्यात आलेली आहे. सुरू होत आहेत 28 मार्च, शेवटची तारीख 21 एप्रिल आहे. यावर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर पुढची प्रोसेस जी असेल फेज 1 फेज 2 एक्झामिनेशनसाठी हॉल तिकीट आणि त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.